आपली दृष्टी ही स्वच्छ असली पाहिजे. म्हणजे दुसऱ्याकडे बघताना गढूळपणानं बघायचं आणि आपल्याकडे बघायचं असलं घेऊन बघायचं, हे महंताला शोभत नाही. शेवटी ते महंत आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावरती बोलणं योग्य नाही. पण त्यांची नियत आणि विचार संस्कार त्यांनी 100% बदलले पाहिजे. कारण ते लोकाला बदलायचं सांगते. आता लोकांनी त्यांना बदलावं म्हणून सांगायचं म्हणल्याच्या नंतर ती गंगाच उलटी व्हायला लागली. आता त्यांना मनानेच कळायला पाहिजे की आपण किती खालच्या स्तराला जाऊन वास घ्यायला लागलो. कारण महंताला इतक्या खालच्या थराला जाऊन वास घ्यायची काही गरज नाही. पण आता असतं काही काही खोड असती वास घ्यायची. आता त्याला काय करू शकत नाही कोणी. कोणी कसा कसा वासाची घे सवय, स्वच्छ वासाची काहीला सवय नसती, काहीला यागळ्या यागळ्या घुरट वास घ्यायची सवय असते. आता त्याला काय करू शकतो आपण. शेवटी ते म्हणत आहेत बाबा, महंताला आपल्यासारख्याने बोलू नये, त्यांचा आदर सन्मान करणं गरजेचं आहे. रात्रभर चर्चा करून रात्रभर माहिती देऊन जर ते म्हणतात की मानसिकता बघायला पाहिजे त्या आरोपीची, ही यांच्या भक्ताची मानसिकता आहे. ही असले भक्त पाळले त्यांनी. क्रूर हत्या करणारे भक्त आहेत यांच्याजवळ. काय जातीवादाचं बीज पेरायचं त्यांनी, ढकलायचं दुसऱ्यावर. गोरगरिबाच्या लेकराला आम्ही आरक्षण मागतो, मला जातीवादाच्या त्या बेंदडी ढकली देत. आणि खरेच सडलेली विचार यांच्याच जवळ आहे. जाऊ दे, आपण महंतांबद्दल बोलणार नाही, कारण त्यांचा आपण पहिल्यापासून आदर करतो. पाणी भरणाऱ्या माणसाला पिपाड्या का काय काय आपल्या जुन्यात म्हणतात बरं, पिनाड्या पिपाड्या. ते पाण्या भरणार पानाड्याजवळ जर एवढ्या गाड्या म्हणल्यावर जगवार सारख्या BMW सारख्या रिक्षापेक्षा आता ठीक आहे भाऊ. 3 चाकाचं त्याला 2 चाकं नाही, एकात ट्यूबच नाही आत. काय गाड्या त्या BMW जागवार, कुठं इनोवाच्या मोठमोठ्या गाड्या. अरे यार काय हे ना, खरंच सांगतो बा, प्रामाणिक सांगतो मी, हे त्याचं नसावच. हे सगळं धनंजय मुंड्याचं, हे टोटल धनंजय मुंड्याचा कारभार आहे. पण धनंजय मुंड्याने स्वतःला वाचायसाठी त्याचा बळी दिला. 100% त्या सरमाड करमाडचा बळी दिला. 100% बळी दिला. सगळं पाप धनंजय मुंडेसाठी केलं ते. आणि आज पाप वाटून घ्यायला सुद्धा धनंजय मुंडे तयार नाही. बरं झालं त्याच्या कुटुंबाला, त्याच्या समाजाला तरी कळलं ह्यो धनंजय मुंडे किती स्वार्थी आहे. किती स्वार्थी. पाप केलं धनंजय मुंडेसाठी, खून केले धनंजय मुंडेसाठी, स्वतःच्या जातीचे पण हप्ते मागितले, खंडाण्या मागितल्या, जमिनी बळी केल्या धनंजय मुंडेसाठी. आज जेलमध्ये सडायची वेळ आली, सरमाडला त्याला सडायची वेळ आली, तर ह्यो पाप सुद्धा वाटून घ्यायला तयार नाही. त्याच्या कुटुंबालाही कळणं लय गरजेचं होतं. आता समाजाला सुद्धा कळणं गरजेचं होतं की ह्यो किती वापरून फेकून देतो, किती धोकेबाज आहे, किती गद्दार आहे धनंजय मुंडे, हे कळणं खूप गरजेचं होतं. बरं झालं कळालं. इथून पुढे तरी त्यांचे डोळे उघडले तर उघडले की ह्यो किती गद्दार आहे, ह्यो किती विश्वासघातकी, हे कळणं गरजेचं होतं. कारण त्याच्या नावावर ठुलं, जेलात गेलं ते पैसे येत जवळ. आता या दुसऱ्या देशात जाणार आता फिरायला, कसा त्या पैशाच्यावर जेल बघणार हो पाप्याच्या डोक्यावर. त्याच्या कुटुंबाने सांगायला पाहिजे 1 नंबरच्या आरोपीच्या. आणि 1 नंबरच्या आरोपीने सुद्धा मान्य न्यायालयात जाहीर सांगितलं पाहिजे की सगळे पैसे मी त्यासाठी कमवले, ही प्रॉपर्टी त्याची, खून त्याच्यामुळेच केलाय, त्यांनीच करायचा सांगितलाय. खंडणी पण त्यांनीच मागायला सांगितली, कारण खंडणीचे पैसे मी त्याला नेऊन दिले धनंजय मुंड्याला. निवडणुकीत का पैसे खर्चायला मी दिले, हे सांगितलं. तिथून आण गुंडगिरी करून मी आणले आणि धनंजय मुंडेला दिले, असं त्यांनी जाहीर सांगायला पाहिजे. सगळं पाप घेऊन त्या 1 नंबरच्या सरमाड आरोपीने मरू नये. त्यांनी धनंजय मुंडेचं नाव 100% घेतलं पाहिजे. खरं त्यांनी बोललं पाहिजे. तो जर 1 नंबरचा आरोपी खानदानी असला तर तो खरं बोलत, आणि त्याच्या कुटुंबात सुद्धा खरं बोलावं. नसता त्याच्या कुटुंबात सुद्धा राग होईल ह्या धनंजय मुंडेसाठी. त्यामुळे त्या कुटुंबानं स्पष्टपणाने मीडिया समोर येऊन जाहीर सांगावं की सगळी प्रॉपर्टी, सगळे खून खंडाण्या, हे सगळं जमा करून धनंजय मुंडेला दिलेलं आहे. परंतु तो आज आमच्या कुटुंबाला साथ द्यायला तयार नाही, असं 1 नंबरच्या आरोपीच्या कुटुंबानं सांगायला जाहीर पाहिजे. प्रामाणिक आणि सत्यवादी जर 1 नंबरच्या त्या करमाडचं कुटुंब जर असलं, तर त्यांनी सत्यवादी प्रमाणे प्रामाणिकपणानं मीडिया समोर येऊन जाहीर सांगायला पाहिजे की सगळं धनंजय मुंडेचं आहे. ते जर गप बसले तर त्यांच्या 1 नंबरच्या आरोपीला 100% फाशी होणार. त्यांनी गप्प बसू नये कुटुंबाने.